7 गुण आहेत याच्यासाठी. तुम्हाला एक उतारा दिला जाईल आणि त्याच्यावर आधारित कृतीयुक्त प्रश्न. महर्षी कर्वे यांची स्त्रियाबाबतची स्वप्ने. उतारा वाचायचा आणि त्यावरची अशी कृतीयुक्त प्रश्न सोडवायचे. तर हा प्रश्न व्यवस्थित सोडवा. त्याच्यानंतर पुढचं जर आपण बघितलं, इथे चौकटी पूर्ण करा, त्याच्यावरच आधारित आहे. परत तुमचं स्वमत मांडायचं आहे. स्त्रियांनी शिकणे अत्यंत गरजेचे आहे. यामागचा अण्णांचा दृष्टिकोन स्पष्ट करायचा. अण्णांचा काय दृष्टिकोन होता तुमच्या मते, तर तुमचं मत तिथं मांडायचं. आता 3 गुणांसाठी, त्यामुळे कमीत कमी 7 ते 8 ओळींमध्ये जर लिहिलं तर ते पुरेसं होईल स्वमत. पण अगदी व्यवस्थित लिहा. प्रस्तावना, त्याचा मधला गाभा आणि समारोप. समारोप म्हणजे शक्यतो वाक्य असावं, म्हणून अण्णांना असं वाटायचं की स्त्रियांनी शिकणं अत्यंत गरजेचं आहे, अशा प्रकारे समारोप असावा. प्रस्तावनामध्ये स्त्रियांची आधी शिक्षणाची अवस्था कशी होती आणि आत्ता त्याच्यामध्ये हळूहळू कसे बदल होत गेले, आधुनिक काळातील स्त्रियांना आता कशा संधी मिळत आहेत ते थोडंसं लिहिणं. त्याच्यामध्ये लिहिलं आणि त्याची आवश्यकता ह्या दृष्टीनं मधल्या भागात लिहिलं तरी चालतं. तर त्यातून तुमचं मत स्पष्ट होईल. आता बघा, परत दुसरा जो आहे तो पण कसा आहे, तर होळीनंतर थंडीने, हा जो इथंपर्यंतचा आहे हा स्क्रीनशॉट मारून घ्या आणि याच्यावरचे सुद्धा कृतीयुक्त प्रश्न सोडवा. हा कृतीबंध पूर्ण करा. तर याच्यावरचे सुद्धा कृतीयुक्त प्रश्न सोडवा. स्वमत मांडायचं आहे. सुट्टीची वाट पाहणं या बाबतीत तुमचा अनुभव किंवा अनुभव तुमच्या शब्दात लिहायचा. सुट्टीची वाट पाहणं कशी असतं बघा. आठवड्यातून 1 दिवस असते सुट्टी, आणि मग सुट्टीबद्दल तुम्हाला काय काय वाटतं. साधारण आपल्याला 6 दिवसामध्ये थोडासा ताणतणाव येतो, त्याची थोडीशी माहिती लिहा. आणि मग सुट्टी का आवश्यक आहे आणि म्हणून तुम्हाला सुट्टी आवडते, अशा अर्थानं त्याचा समारोप करा. म्हणजे ते तुम्हाला लक्षात येईल. आता अपठित गद्य म्हणजे पाठ्यपुस्तकाबाहेरचा हा उतार आहे, याचा स्क्रीनशॉट मारून घ्या आणि यावर आधारित हे प्रश्न सोडवा. ओके, आता पुढे बघा. पद्य विभाग 8 गुणांसाठी. तर इथे मी सांगितलं तसं अपठित गद्य वाचा आणि त्याच्यावरचे प्रश्न सोडवा. स्क्रीनशॉट मारून घ्या त्या ठिकाणी. कवितेवरचे सुद्धा प्रश्न आहेत, तर ते सुद्धा व्यवस्थित सोडवा. इथे बघू शकता कवितेवरचे, हा स्क्रीनशॉट मारून घ्या. कृतीयुक्त प्रश्न. काव्यपंक्तीचा सरळ अर्थ तुमच्या शब्दात लिहा. तुझभोवती वैभव माया फळरसाळ मिळते खाया, सुख लोलूप झाली काया, हा कुटवर वेड्या घेसी आसरा. तर ह्या दृष्टीनं याचा काय लिहायचं आहे बघा. तिथे काव्यपंक्तींचा सरळ अर्थ लिहायचा आहे. काव्य सौंदर्य, आकाशी झेप गेरे पाकरा, सोडी सोन्याचा पिंजरा. यातून व्यक्त होणारे विचार तुमच्या शब्दात लिहायचे. खोद आणखीन थोडेसे किंवा आश्वासक मित्र यापैकी एकावर आधारित सूचनेनुसार कृती करायचे. कवी, कवयित्री कोण, विषय, त्यातून मिळणारा संदेश आणि रसग्रहण. तुझे शब्द जसे की, तर ह्या ज्या 4 ओळी आहेत तर त्यांचं रसग्रहण करायचं. स्थूल वाचन, ह्या तिघांपैकी कोणतेही 2 कृती सोडवायचे. ओके, तर नक्कीच तुम्हाला त्याचा यापैकी 1 ते 2 तुम्हाला नक्की दिसतील बोर्ड परीक्षेमध्ये. आता बघा, भाषा अभ्यासावर प्रत्येक घटकावर आपण व्हिडिओ बनवलेले आहेत. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये, प्रत्येक घटक तुम्ही बघू शकता. व्याकरण घटकावर सामासिक शब्द, त्याचा विग्रह आणि समासाचं नाव. तर प्रत्येकाने याची उत्तरं खाली कमेंट करा. त्यानंतर शब्दसिद्धी, प्रत्यय घटित, उपसर्ग घटित आणि अभ्यस्त कोणकोणते आहेत ते सुद्धा कमेंट सेक्शन मध्ये सांगा. पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा असं म्हटलेलं आहे. तर हे 4ही व्यवस्थित करा. यापैकी
2 तुम्हाला बोर्ड परीक्षेत दिसू शकतात. आधीच्या प्रश्नपत्रिकेतले सुद्धा बघा, भाषिक घटकांवर आधारित. हा बघा, शब्दसमूहाबद्दल 1, कोणतेही 2 म्हटले तर परीक्षेत तुम्हाला कदाचित 2च दिलेले असतील, त्यापैकी 2 सोडवा. विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द लिहायचे. अर्थपूर्ण शब्द तयार करा. परत लेखन नियमानुसार लिहा, कोणतेही 4 यातले. त्याच्यानंतर विरामचिन्ह ओळखा कोणती आहेत, आणि प्रचलित शब्दांना मराठी भाषेतील शब्द लिहा. लेखन विभाग, उपयोजित लेखन यावर आधारित पत्रलेखन करायचंय. त्याच्यानंतर बघा, सारांश लेखन, जो अपठित गद्य दिलाय प्रश्न क्रमांक 1 मध्ये, तर त्याचा सारांश तुमच्या शब्दात लिहायचा किंवा मग पत्रलेखन. सारांश लेखनपेक्षा पत्रलेखन केलेलं बरं. आता पुढीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. ही अपूर्ण कथा आहे, ती पूर्ण करा. ही व्यवस्थित वाचा आणि पूर्ण करा. बातमी लेखन, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली, त्याची बातमी तयार करा. किंवा मग जाहिरात लेखन करा. यापैकी पुस्तकालय, शाळेले पुस्तके, पिशवी याच्यावर आधारित, म्हणजे थोडक्यात जे स्टेशनरी दुकान असतं त्याची जाहिरात, आकर्षक जाहिरात करायची. आता बघा, आत्मकथन, फळ्याचं आत्मकथन लिहायचंय. फळा बोलतोय असं समजून लिहायचंय. तर हा बोर्ड परीक्षेमध्ये येऊ शकतो, फळ्याचं आत्मकथन. बघा, परत पारितोषिक वितरण समारंभ, प्रसंग लेखन याच्यावर आधारित करा. वैचारिक लेखन, जलसाक्षरता अभियान या मुद्द्यांच्या आधारे करा. जलसाक्षरता. तर अशा प्रकारे आपला 80 गुणांची ही सराव प्रश्नपत्रिका पूर्ण होते. त्याचा व्यवस्थित अभ्यास करा, तुम्हाला नक्कीच परीक्षेमध्ये त्याचा फायदा होईल. त्या दृष्टीनं नक्की काय करा, याचा अभ्यास व्यवस्थित करा. ओके. आणि मी सांगितलं तसं फक्त हीच प्रश्नपत्रिका नव्हे, मागच्या 3 प्रश्नपत्रिका बघा, ज्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तुमची तयारी नक्की पक्की होईल. आणि पेपर देऊन झाल्यानंतर तुम्ही जर 4 प्रश्नपत्रिका बघितल्या असतील, ही धरून 4, मागचे 3 आणि ही 4, तर तुम्हीच खाली कमेंट सेक्शन मध्ये येऊन म्हणाल की हो, यापैकीच बरेचसे प्रश्न इथं होते. पण 4ही प्रश्नपत्रिका बघणं आवश्यक आहे. त्यासाठी बघूया. परीक्षा देऊन आल्यानंतर या व्हिडिओच्या खाली नक्की कमेंट करा. ओके, थँक्यू.